तर हे अतिशय टेस्टी ग्रिल्ड क्रीमी असं चिकन सँडविच आज आपण पाहणार आहोत. तर या रेसिपी करता आपल्याला लागणार आहे एका कढईमध्ये थोडंसं तेल, त्याच्यात थोडासा कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे, परतायचा आहे आणि याच्यातच 1 चमचा भरून आलं लसणाची पेस्ट घ्यायची आहे आणि बारीक चिरलेली आपल्याला इथे सिमला मिरची घ्यायची आहे आणि सिमला मिरची आणि कांदा आलं लसणाच्या पेस्टला आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. करपवायचं नाही आहे, अगदी शिजेल एवढं इतपतच त्याला परतायचं आहे. याच्यातच आपल्याला मिक्स्ड हर्ब्स म्हणजे ऑरिगॅनो घ्यायचं आहे. पुन्हा एकदा थोडा वेळ त्याला चांगलं मिक्स करायचं आहे आणि ते शिजलेलं चिकन घ्यायचं आहे, त्याच्यात मीठ घालायचं आहे. शिजलेलं चिकन जे आहे तर त्याला आपल्याला थोडं आपल्याला बारीक पीसमध्ये श्रेड करायचं आहे आणि त्याच्यात मिक्स करायचं आहे. तर इथे मी चिली सॉस घेतलेला आहे, चीज चिली सॉस जो वेबाचा आहे. याच्यातच मेयोनीज थोडंसं ॲड करायचं, हे चांगलं मिक्स करायचं आहे आणि हे सारण आपल्याला ब्रेडच्या स्लाईसवरती चांगलं स्प्रेड करून घ्यायचं आहे. आता याच्यावरतीच आपल्याला हे इतर साहित्य छानपैकी स्प्रेड करायचं. तर इथे मी आता काकडी स्लाईस करून घेतलेली आहे. त्याचसोबत जे आपण मिश्रण तयार केलं होतं चिकनचं ते याच्यावरती भरपूर असं स्प्रेड करायचं आहे. त्याच चिकनच्या मिक्सचरनी इथे टेस्ट येते. तुम्हाला जर हवा असेल तर या काकडीच्या अगोदर इथे लेट्यूसचं पान तुम्ही इथे घेऊ शकता. तर हे मिक्सचर असं मस्तपैकी भरपूर घ्यायचं आहे सँडविचमध्ये, यांनी छान टेस्ट येते. आणि वरती काकडी मी स्लाईस करून ठेवत आहे. दुसऱ्या ब्रेडच्या स्लाईसला पुन्हा एकदा मी ते मेयोनीज आणि चीजचं जे मिक्सचर होतं चीज चिली सॉसचं ते लावलेलं आहे. दोन्ही साईडला आपल्याला ब्रेडच्या चांगलं बटर लावून घ्यायचं आहे आणि हे जे सँडविचचं आहे ग्रिलर तर याच्यात ते ठेवून स्लाईस चांगली ग्रिल करून घ्यायची आहे आणि मधोमध असा काप देऊन याला छान टोमॅटो केचपसोबत सर्व करायचं आहे. तर हे अशा प्रकारचं ग्रिल चिकन सँडविच तुम्ही नक्की एकदा घरी ट्राय करून पहा आणि रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा.